आता 12 तासाच्या नाईटनंतर कंटाळा तर येणारच, हे तर साहजिक आहे. पण मला आज जास्तच कंटाळा आलेला. असं वाटत होतं कधी या बेडवरती झोपते. पण हे कपडे बदलल्याशिवाय ते काही शक्य नव्हतं. म्हणून पटकन कपडे बदलायला घेतली. फ्रेश वगैरे झाले तोपर्यंत मला बाहेरून कसला तरी आवाज आला. तोच पाहायला मी बाहेर गेले तर तो आवाज या कंटेनरचा होता. पाऊस पडून गेला होता आणि रस्त्यावर भरपूर चिखल झाला होता. घरात आले, छानपैकी चहा बनवला, चहा टोस्टचा नाश्ता केला आणि बाहेर बघा इतकी हिरवळ होती खरंच. त्याच्यानंतर मस्त झोपले आणि झोप झाल्यानंतर खूप फ्रेश वाटायला लागलं. त्याच्यामुळं उत्साहाने पुढची देखील कामं करायला मी चालू केली. आता सकाळपासून घरामध्ये नुसता पसारा पडला होता, कारण की आमच्या घरात एक छोटंसं कार्टून आहे आणि घरामध्ये लहान मुलं असलं की पसारा होणारच. हे समीकरण तर तुम्हाला माहितीच आहे. मुलांना एखादी वस्तू घेतली की ती जागच्या जागी ठेवतीलच असं नाही, ते कुठेही ती टाकून देणार. पण आपल्या मनाचं समाधान म्हणून आपण नेहमीच ते आवरत राहतो. तोपर्यंत आमची गेली इथे लाईट. आता मला वाटलं लाईट येते की नाही, आणि एवढा जोरात पाऊस चालू होता. आता पावसापेक्षा जास्त तर इतर वाराच सुटला होता, त्याच्यामुळेच बहुतेक लाईट गेली असावी. पण लवकरच लाईट येईल तोपर्यंत मी पाहिलं की माझे हे किचन तुटले. आता किचनचं जास्त दुःख नाही आहे, पण हे किचन माझ्या मम्मीने दिलं आहे, त्याच्यामुळं मी ह्याला जोडायचा प्रयत्न केला आणि ते जोडलंच. बाहेर आले, पाऊस पडून गेला होता, त्याने माझ्या कोरफडीची अशी काहीतरी हालत केली होती. पण अळू मात्र इथं छान असा फुटला होता. घरात आले, पृथ्वीचा होमवर्क करायला घेतला. आता आमची होमवर्कसोबत बाकीची मस्ती देखील चालूच असते आणि आजकाल आम्हाला फक्त अम्ब्रेला जी आणली आहे त्याच्यासोबत खेळायचं असतं. पण मनामध्ये भीती असते की ती अम्ब्रेला कुठे लागू नये म्हणून. तोपर्यंत इकडे सासूबाईंनी भाकरी बनवून घेतला आणि संध्याकाळच्या वेळी अशी रस्सा भाजी छान वाटते, त्याच्यामुळं मस्त इकडे फ्लावरची भाजी बनवून घेतली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.